दरम्यान नैतिकतेचा मुद्दा अजित पवारांनीच उपस्थित केल्यानं धनंजय मुंडेंची पुरती कोंडी झाली आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत असे कोणकोणते नेते आहेत ज्यांनी केवळ आरोप झाल्यानंतर आपले राजीनामे दिले होते? आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। AR अंतुले तत्कालीन मुख्यमंत्री, कथित सिमेंट घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप झाले आणि त्यांनी राजीनामा दिला होता। शिवाजी पाटील निलंगेकर मुलीच्या परीक्षेत 2 गुण वाढवल्याच्या आरोपानंतर त्यांनी राजीनामा दिला होता। मनोहर जोशी जावयाच्या भूखंड प्रकरणातील आरोपानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता। छगन भुजबळ तेलगी घोटाळ्यातील आरोपानंतर त्यांनी राजीनामा दिला होता। विलासराव देशमुख 26/11च्या हल्ल्यानंतर ताज हॉटेलमध्ये राम गोपाल वर्मांना नेणं भोवलं आणि त्यावरून टीका होताच त्यांनी राजीनामा दिला होता। RR पाटील बडे बडे देशों में छोटे छोटे हादसे होते हैं असं विधान त्यांनी या 26/11च्या हल्ल्यानंतर एका पत्रकार परिषदेत केलं होतं आणि त्यानंतर टीका झाल्यावर राजीनामा दिला होता। सिंचन घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर अजित पवारांनीही राजीनामा दिला होता। अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळा प्रकरणातील आरोपानंतर राजीनामा दिला होता। एकनाथ खडसे भूखंड घोटाळा प्रकरणात आरोपानंतर त्यांनी राजीनामा दिला होता। अनिल देशमुख 100 कोटींच्या कथित वसुलीचे आरोप झाल्यानंतर त्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता। संजय राठोड एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता।